अरे यार, ए कोण गेले? अरे तो लेडी, सॉरी 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 सॉरी, लय चूक झाली, सॉरी. मला काय वाटलं ते अमोल सुजय किंवा हे कैवल्य वगैरे असेल असं वाटलं मला, म्हणून मी दार ठोठवतो आणि ते काय झालं का? हा, माझं ठीक आहे. इथे आतमध्ये ती आना वगैरे असती तर काय वाटलं असतं तिला? काय वाटत नाही? आपण घरात राहतो, पोरोपोरी असतात, असं येता जाता इथे टॉयलेट वरती नॉक करायचं नाही, बडवत बसायचं नाही. येता जाता नाही जायचं. ठीक आहे, कळलं, मला पटलं मुद्दा. सॉरी. चल. ए काय? तू काय मला इकडनं कटवायला सॉरी म्हणतोय? नाही, मनापासून म्हणत नाही तू. एक लक्षात ठेव, इथं घराच्या आत यायला खूप मेहनत केली आहेस तू. लई. पण मी मनावर घेतलं ना, असा बाहेर जाशील, मेहनत पण नाही करावी लागणार. कळलं, ते लक्षात आहे. माझं नीट ऐकायचं. आता लगेच बोला. तू काल सुजयचा टॉवेल वापरलास? हो, ते हात ओले झाले होते म्हणून वापरला पुसायला. सुजयला टॉवेल पाहिजे असतो, पण त्याचे हात ओले नव्हते. हे बघ, तू तुझा टॉवेल आणायचास. मी आणणारच आहे, बाजारात गेलो ना की लगेच आणणार आहे टॉवेल. मला काय माहित नाही, मला तुझा टॉवेल पाहिजे. तुमचे हात ओले आहेत का? तू टाइमपास करू नका. मी कशाला टाइमपास करू? ठीक आहे, मी जातो. कुठे पळतो तू? कुठे पळतो? तुझी शाळाच घेते. थांब, ये इकडे, ये इकडे, तुझी शाळा घेते. बरोबर, सरळ उभा राहा. घ्या तुम्ही शाळा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यामुळेच माझं शिक्षण झालेलं नाहीये. म्हणजे ना, गुरुजी नेहमी मला प्रेशर मध्ये असताना शिकवायला जायचे आणि डोक्यात काही शिरायचंच नाही. काय होतं, पोटात जेव्हा काही चालू असतं ना तेव्हा तुम्ही बोला, पटकन बोला. माझं नूडल्सचं अख्खं पॅकेट होतं, ते कुठे गेलं? ते मी खाल्लं करून. खाल्लं? कोणी आणून ठेवलं होतं? तुम्ही. मग या घरामध्ये स्वतःचं खायला आणायचं आणि स्वतःचं खायचं, कळलं का? काय बोलताय मॅडम तुम्ही? अहो, स्वतःचं खायला आणायचं म्हणजे दुसऱ्याचं खायचं नाही, हे म्हणजे आपलं परक करण्यासारखं आहे. आपण एका घरात राहतो, आपण आपलं परक करत नाही. मी तर अजिबात करत नाही. इथं कोणी आपलं नाहीये, इथे सगळे परके आहेत. आपापलं आणायचं आणि खायचं. आणि अजून एक लक्षात ठेव, परवा तू कैवल्यकडनं घेतलेला चहा सॅमच्या कट्ट्यावर 3 रुपये त्याने भरले. तू दिले त्याला परत? 3 रुपये परत कशाला द्यायचे? 50 पैसे असले तरी द्यायचे. नाही नाही नाही, तू लक्षातच ठेव, या घरात ना उधारी, दुसऱ्यांचं खायचं, असले फालतूगिरी चालणार नाहीये. समजलं. शिस्तीत राहायचं, नाहीतर काय विदाऊट मेहनत आउट. कळलं कळलं. मी आता सगळ्यात बेस्ट इथला माणूस होऊन दाखवेन. आता येतो. आणि अजून एक, टॉयलेटला जायचं असेल ना, सरळ जायचं, इकडे बघा तिकडे बघा, टाइमपास करत जायचं नाही. लई डेंजर. नियमित. कळले, समजले. जातो आता. जा. हो, सरळ सरळ जायचं. अरे देवा. अरे कोण गेलंय आतमध्ये? अरे आता इथे मी 2 मिनिटं बोललो तर आतमध्ये कोण गेलं? आता कळणार कसं? आत बाब आहे का बाबी येते? अरे देवा. अरे इथे कोणतरी पाठी तरी लावा, म्हणजे समजेल बिचाऱ्या माणसांना बाहेरच्या.